पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळताना पाहायला मिळाले। पश्चिम बंगालमध्ये मोठं यश जे आहे ते भाजपला मिळालेलं आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर आपण पाहतोय की पश्चिम बंगालचा गड कोण जिंकणार, अखेर भाजपने सरशी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। मला असं वाटतं की भाजप आणि त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं जे काम केलेलं होतं आणि गेल्या 15 वर्षापासून 2016 पासून भारतीय जनता पार्टीने वेस्ट बेंगॉलमधल्या गावागावाशी संपर्क साधला होता। 2016 मध्ये त्यांच्या 33 जागा निवडून आल्या होत्या। 2021 मध्ये बीजेपीच्या 77 जागा निवडून आल्या आणि मागच्या वेळेला 2021 मध्येच बीजेपी सत्ता येण्याची शक्यता होती, पण त्यावेळेला ममता बॅनर्जींना चांगली सिंपॅथी मिळाली। आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा बाहेरचे लोक आलेले आहेत आणि ते आपल्या ममता दिदींना हरवू पाहत आहेत, अशा पद्धतीचा प्रचार इमोशनल करण्यात आला होता। त्यावेळेला ममता बॅनर्जी यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या व्हीलचेअरवरून फिरत होत्या, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मोठं यश मिळालं। 215 जागा निवडून आल्या होत्या। तर आता मात्र एक तर असं झालेलं होतं की पॉलिटिकल जे क्राईम आहे तो वाढला होता। त्या ठिकाणी महिलांच्या वरती मोठी अत्याचार झाले होते आणि गुंडगिरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यामध्ये ममता बॅनर्जी यांचा त्यामध्ये हात होता आणि टीएमसीचे कार्यकर्ते गुंडागर्दी करत होते। त्यामुळं बीजेपीला संधी मिळाली की टीएमसीच्या गुंडागर्दीच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी मिळाली। त्यानंतर नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा होता। अमित शहा यांचा एक जबरदस्त अशा पद्धतीचा प्रहार ममता बॅनर्जीच्या कामावरती त्यांनी केलेला होता आणि बंगालला कंगाल करण्याचं काम ममता दिदींनी केलेलं होतं। पण नरेंद्र मोदी अमित शहा यांना बंगालला सोनेरी बंगला बनवायचा आहे ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सातत्यानं मांडली आणि आमचं सरकार आलं तर वेस्ट बेंगॉलचा मोठा विकास होऊ शकेल, गुंडागर्दी आम्ही संपवू आणि त्यामुळं वेस्ट बेंगॉलमध्ये 15 वर्षानंतर ममता बॅनर्जींना सत्तेवरून बाहेर करण्याचं काम बीजेपीने केलेलं आहे आणि ममता बॅनर्जींबद्दल आम्हाला आदर आहे। तेव्हा महिला असून त्या ऍक्टिव्ह राहिलेल्या आहेत। त्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये इंडियामध्ये होत्या, त्या रेल्वे मंत्री होत्या आणि महिला असूनही त्यांना 15 वर्ष सत्ता मिळाली होती आणि कम्युनिस्टांची 27 32 वर्षाची सत्ता होती। ती सत्ता जी आहे ती त्यांना सत्तेवर दूर करण्याचं काम जे आहे ते ममता दिदींनी केलेलं होतं। लोकशाहीमध्ये जो जनतेचा कौल असतो तो जनतेचा कौल मान्य करायचा असतो। इलेक्शनमध्ये आरोप प्रत्यारोप होतातही, पण बीजेपीला त्या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे। आसाममध्ये ऑलरेडी बीजेपीची मोठी ताकद होती इंडियाची आणि त्या ठिकाणी सुद्धा इंडियाचं सरकार आलेलं आहे। पांडेचेरीमध्ये इंडियाचं सरकार आलेलं आहे आणि तामिळनाडूमध्ये एडीएमके आणि बीजेपीचा अलायन्स होता, पण एडीएमके मध्ये 4-5 ग्रुप आहे, त्यामुळं त्या ठिकाणी डीएमके तर बाजूला गेली, आता एडीएमके बाजूला गेली आणि जो फिल्म ऍक्टर विजय आहे त्यांनी अत्यंत मोठ्या पद्धतीनं प्रचार केला होता। तो अत्यंत लोकप्रिय असणारा सध्याचा तो अभिनेता असल्यामुळं, आर्टिस्ट असल्यामुळं त्याला लोकांनी प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलेला होता। सगळ्यात मोठ्या सभा त्याच्या होत होत्या, त्याला बघण्यासाठी लोक प्रचंड संख्येने येत होते। त्यामुळं तामिळनाडूचे कॅरेक्टर असं आहे की फिल्म ऍक्टर्सना सपोर्ट करण्याची भूमिका त्या ठिकाणी अनेक वेळेला राहिलेली आहे। त्या ठिकाणी जे एमजीआर होते, एमजीआर हे फिल्म ऍक्टर होते, ते अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिले। जयललिता या फिल्म ऍक्ट्रेस होत्या, त्या तिथे सत्तेवर राहिल्या, पण नंतर मात्र काही वेळेला करुणानिधी, काही वेळेला जयललिता अशा सत्ता त्या ठिकाणी असायच्या। पण आता विजयने मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारलेली आहे आणि त्याला जरी क्लिअर बहुमत मिळालं नसलं तरी इतरांच्या कुणाच्या सपोर्टनी तो सरकार बनवू शकतो। सपोर्टने कदाचित सरकार बनवतील असं चित्र पाहायला मिळते। तर एनडीए आणि भाजपची काय हे असणार आहे? सरकार म्हणजे आता एक तर आमच्या एनडीएला काय तेवढं बहुमत मिळालेलं नाही आहे आणि जे एक्झिट पोलचे रिपोर्ट होते ते डीएमकेला जागा जास्त मिळतील अशा पद्धतीचे रिपोर्ट होतेही। त्यामुळं त्या ठिकाणी काय बीजेपीने 27 जागा फक्त लढल्या होत्या,
त्यामुळे बीजेपी काय त्या ठिकाणचा मग मोठा पक्ष नव्हताही. पण तामिळनाडूमध्ये सुद्धा बीजेपीने मतदान चांगलं घेतलेलं आहे. मागच्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना चांगली मतं मिळालेली होती. त्यामुळे ठीक आहे. पण आता 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये बीजेपी आलेली आहे आणि केरळामध्ये मात्र एकदा LDF एकदा UDF अशा पद्धतीची सत्ता सातत्यानं असते. त्यामुळं त्या ठिकाणी बीजेपीची ताकद कमी आहे. त्यामुळं केरळबद्दल आम्हाला काही अपेक्षा नव्हत्या. पण तामिळनाडूमध्ये कदाचित सत्ता येऊ शकेल अशी अपेक्षा होती आम्हाला. पण ठीक आहे. 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये नरेंद्र मोदींनी आपला करिश्मा दाखवलेला आहे आणि ज्या जनतेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आजचा निकाल हा देशाच्या राजकारणावरती काय परिणाम टाकू शकतो? देशाच्या राजकारणावर एक तर मोदींची लिडरशिप अजूनही स्ट्रॉंग होत जाणार आहे. त्यानंतर NDA आमची अत्यंत मजबूत होत जाणार आहे आणि मोदींचा विकासाचा जो अजेंडा आहे त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. विकास होतो आहे, कनेक्टिव्हिटी वाढते आहे, रोड चांगले होत आहेत, रेल्वेमध्ये चांगला सुधार होतो आहे, एअरक्राफ्टची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, या सगळ्याच गोरगरिबांना पुढे घेऊन जाण्याचा अजेंडा त्यांचा आहे. गरीब, महिला, युवा, शेतकरी या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार प्रयत्नशील आहे आणि भविष्य काळामध्ये अनेक राज्यामध्ये NDAचं सरकार येऊ शकेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. सांगतात की 2029ला देशातलं चित्र बदललेलं पाहायला मिळेल, कुठेतरी सत्तांतर होईल. आजच्या निकालाने याच्यावरती काय परिणाम होतो? मला असं वाटतं की सत्तांतर होईल अशा पद्धतीची भूमिका कोणी मांडत असेल तर त्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे. कारण नरेंद्र मोदींचं जे इमेज आहे ते अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि लोकांचा निर्णय तो लोकांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. 50-60 वर्ष काँग्रेस सत्तेवर राहिली. 1982मध्ये बीजेपीचे 2च MP होते. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात ते 182 झाले. मोदींच्या काळामध्ये 2014मध्ये 282 निवडून आले. त्यानंतर 2019मध्ये 303 निवडून आले. पण 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र आमचं मोठं नुकसान झालेलं होतं. संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा, अशा पद्धतीचा नेरेटिव्ह प्रचार आणि आरक्षण जाणार, संविधान बदलणार अशा पद्धतीच्या भूमिका मांडून राहुल गांधी आणि सगळ्या अपोजिशननी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर त्यामुळं त्यामध्ये आमचं मोठं नुकसान झालं. पण सरकार मात्र आमचं NDAचं आलेलं आहे, मोदींचं सरकार आलेलं आहे आणि राजकारणामध्ये कमी जास्त अशा पद्धतीचे रिझल्ट येत असतातच. त्यामुळं लोक जो कौल देतात त्या तो कौल आम्हाला मान्य आहे. आतापर्यंत 50-60 वर्ष काँग्रेस सत्तेवर राहिली. आता मोदींना 3rd टाइम संधी मिळालेली आहे. पण माझा अंदाज हा आहे की 4थ्या वेळेला सुद्धा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनतील. कारण BJP मधला तो स्ट्रॉंग चेहरा आहे आणि वय जरी झालेलं असलं तरी त्यांची तब्येत एकदम स्ट्रॉंग आहे अजूनही. त्यामुळं कदाचित 2029मध्ये सुद्धा मोदीजी पंतप्रधान बनतील असा मला विश्वास आहे. पाहता आपण 2029मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी बनतील असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन हेमंत कदम सरचिरोने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.